खरं तर मला स्वयंपाक बनवायला खूप आवडतं, पण सम्राट आजारी आहे. लग्नात खूप दगदग झाली आहे आणि पोरं आजारी असल्यामुळं ना त्यांच्यापेक्षा जास्त मला आजार आल्यासारखं वाटते. पण आज आहे वटपौर्णिमा, स्वयंपाक तर पुरणाचा बनवलाच पाहिजे. मग त्यासाठी जीवावर येऊन का होईना पण पुरणाचा घाट घातला मी स्वयंपाकाचा. इथं डाळ घातली, एकच ग्लास डाळ घातली. 7 किंवा 8-9 पोळ्या होतील, छोट्या छोट्या बनवल्या तर, मोठ्या बनवल्या तर 7च होतील. आणि गुळ फोडून घेतला चांगला ठस. पुरणपात्रामध्ये पुरण वाटलं आणि इतकं पुरण झालंय बघा. पोळ्या करायला घेतले. आहोला पण म्हणलं या. तर सकाळी आहो गावाकडला पुरणाचा स्वयंपाक जेवून येणार, ननंदबाईनं केलेला, आणि संध्याकाळी माझ्याकडे येणार आहेत पुरणाचा स्वयंपाक. म्हणलं तुम्ही येत असेल तर मग मी ग्लासभर करते, किंवा मी वाटीभरच करेन किंवा न करेन असं मी त्यांना म्हणलं. पण मी करणार होती आणि मी खरंच केलं पुरणाचा स्वयंपाक, पण इतका जीवावर येऊन केला की बस. कारण तब्येत खूप खराब होती. काल प्रवास पण केलेला आणि सम्राट कसलंच सोडत नव्हता. आता पण त्याला मी कशी बसवली आणि कशी स्वयंपाक करते हे मलाच माहिती. आणि माझं कसाच स्वयंपाकावर आज लक्ष नव्हतं. एड्यावाकड्या कशा तरी पोळ्या बनवल्या, भाजल्या, सगळं झालं. परत आणखीन साडी घालून मला ना मंदिरात पूजेला जायचे, वटपौर्णिमे म्हणजे वटवृक्षाच्या पूजेसाठी. असं होतं बघा पुरणाचा स्वयंपाक.